मॅडम का झालं? फोन करून बोललेला सा? हे असं पाहिलं काहूर माजलं जीवात जीव हिरघळलं मन शुभू, लागलं अरे कुठे हरवलायस? नाही ते मॅडमांनी फोन करून बोललेला ना म्हणून आलेलो. अरे मी ह्यासाठी फोन केला होता की खाली सगळं ठीक आहे ना? काही संशयास्पद हालचाल नाही ना? कोणावर डाऊट वगैरे आलाय का तुला? मॅडम बाहेर एवढा कडक पहार लावलाय की नाही, साहेबांच्या परवानगीशिवाय वाऱ्याचा झुळूक बी आत शिरू शकत नाही. तुम्ही नका काळजी करू. ठीक आहे, मला भीती वाटते रे, दडपण आलंय माझ्या मनावर. मॅडम हे शुभू जिवंत असेपर्यंत तुमच्या आणि साहेबांच्या केसाला कुणी बी धक्का लावू शकत नाही. तुम्ही नका काळजी करू. मिस वादळ, आज लई गोड दिसायला पण टिकली जरा. मॅडम सॉरी, मी एक बोलू? तुम्ही आज लय भारी दिसायला सा. तुमच्या कपाळावरची जरा टिकली दुसरी असती का नाही तर असं वाटलं असतं की जणू चंद्रच पृथ्वीवर अवतरलाय. वेगळी टिकली पण म्हणजे कशी? थांबा सांगतो. मॅडम तुम्ही इकडे या. शुभू, अरे एवढी मोठी टिकली. मॅडम थांबा जरा. काय करतोयस तू? हे जरा मॅडम. शुभू चंद्रकोर, वा काय छान आयडिया केलीस. आता तूच लावती माझ्या कपाळावर. अगं श्रावणी, तो कसा काय? काय हरकत आहे काकू? काकू तो स्पेशल मित्र आहे माझा, इतका अधिकार आहे त्याला. लाव रे. हे असं पाहिलं काहूर माजलं जीवात जीव हिरघळलं. मॅडम तुम्हाला माहिती आहे चंद्रकोर कपाळावर लावला की चेहरा पूर्ण होतोय. पण हा चंद्रकोर लावताना असं वाटते की त्या चंद्राला त्याचा आभार मिळालाय. आणि शुभू, आभाळ किती मोठं असलं ना तरी चंद्रकोरीशिवाय ते अपुरच असतं. अरे वा शुभू, चंद्रकोर अगदी हुबेहूब कोरली असा. पण मला सांग, तुला या मुलींच्या सगळ्या नखऱ्यांबद्दल, या टिकल्यांबद्दल कसं काय एवढं माहिती रे? म्हणजे कुठे शिकलायस एवढं? शिकायला कशाला लागते? माझ्या घरी 2-2 बहिणी आहेत. अहो त्यासनी नटताना सस्ताना बघितलंय मी. आणि माझी आई काय म्हणते माहिती आहे? कपाळावरची टिकली नुसतं रंगाचं गोंधन नसते, ती स्त्रीच्या भाग्याचं आणि सौंदर्याचं लेणं असते. टिकली जर कपाळावर व्यवस्थित बसली ना, पूर्ण घराचं भाग्य उजळतंय. शुभू, तो फक्त सौंदर्य नाही तर त्याच्या मागची भावना सुद्धा जाणतोस. श्रावणी, मला ह्यांनी बोलावलं होतं, मी जाते खाली. हां, तूही लवकर ये. हो का? आले.
हां. चला मॅडम, मी पण निघतो, मला काम आहे. ए नाही नाही थांब. हे तुला इथे का बोलवलं होतं ते तरी विचार. अरे हा, तुम्ही मला का बोललेलं? थांब. हे काय? तुझ्यासाठी नवीन कपडे आणि हात एक स्टायलिश बॅग आहे. अरे बाबांचा राईट हँड शोभायला नकोस का तू आजच्या कार्यक्रमात, म्हणून आणलंय. जा पटकन बदली नाही. अहो मॅडम, नवीन कपडे आणि मी. शुभो, वाद घालायचा नाही. मी सांगते ना, प्लीज हे घे. जा पटकन बदलून मॅडम अहो, घे आणि घालून लवकर परत या इथेच. सगळ्यात आधी मला बघायचंय तू कसं दिसतोयस. जा. ठीक आहे. कपडे कसे नाही आले अजून? उशीर होतोय. आपण काय विचारतोय मी? कोण आहात तुम्ही? इथे कशा आलात? कोण आहात तुम्ही? सॉरी सर, मी तुमचे कपडे घेऊन आली आहे. रॉयल गार्मेंट्समधून तुम्हीच ऑर्डर केली होती ना? आमचा माणूस आज आजारी पडला म्हणून मला स्वतःलाच घेऊन यावं लागलं. ठीक आहे, ठेवा. काय झालं? काही काम आहे का? पेमेंट बाकी आहे? नाही सर, पेमेंटचं तुम्ही काळजी नका करू. आज संध्याकाळपर्यंत होऊन जाईल. सर, मला तुमच्यासोबत फक्त एक फोटो हवा होता. कशासाठी? तुम्हाला जवळून बघायची माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती आणि आज ती संधी स्वतः चालून आली आहे. तुमच्यासारखे रुबाबदार आणि डॅशिंग नेत्यासमोर परत जवळून बघायची संधी मिळेल की नाही माहीत नाही. तुम्ही असं काय बोलताय जसं काही जग आजच संपणार आहे. सर, जगाचं तर माहीत नाही, पण ह्या जगात प्रत्येकाला श्वास शाश्वत नसतो. कोण, कधी, कोणत्या क्षणी इथून जाईल हे वरच्याशिवाय दुसरं कोणीच सांगू नाही शकणार. काय काय म्हणालात तुम्ही? सर, मला फोटो हवा होता तुमच्यासोबत माझ्या आठवणीसाठी. ठीक आहे, घ्या लवकर, उशीर होत आहे. मी कपडे ट्राय करून बघतो, म्हणजे फिटिंगमध्ये काही इश्यू असेल तर लगेच सांगता येईल. हो सर, मी बाहेरच थांबते.